कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. रामनारायण रुईया कॉलेज. रुईयात कणिक सर, पर्वते सर फिजिक्स शिकवायचे. कुलकर्णी सर प्राचार्य तर होतेच, पण शिवाय केमिस्ट्रीही शिकवायचे. साने सर मला आठवते त्याप्रमाणे फिजिक्स शिकवायचे. गोरेपान, उंच, देखणे म्हणून मला नेहमीच भावायचे. सोरोगिनी वैद्य मराठी शिकवायच्या. धक्कप्पा सर आणि मॅडम दोघेही केमिस्ट्री शिकवायचे. आम्ही सेंट्रल रेल्वेने येणारे 5-6 जण वर्गात होतो. जयंत बर्वे, उदय सिनकर, कामत, मुलुंडचा पाठक आणि विक्रोळीचा मी अशी नावे साधारणपणे लक्षात आहेत. शिवाय राजन भोसले, भारद्वाज आणि दिवाण असे त्रिकोण अजूनही लक्षात आहे. शिवाय कर्णिक, बाबरे, राऊत असे अनेक जण अजूनही मैत्री टिकवून आहेत. त्यातले काही जण आमच्या मुलांच्या लग्नाला येतात, तर आम्हीही त्यांच्या मुलांच्या लग्नाला जातो. मी SSCच्या परीक्षेत 78% मार्क मिळवले तेव्हा मला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळेल असे वाटले होते. या शिष्यवृत्तीच्या जोरावरच माझे कॉलेजमध्ये शिक्षण होऊ शकणार होते. मला ती शिष्यवृत्ती अखेर मिळाली. मग पुस्तकांसाठी स्टुडंट्स म्युच्युअल एड फंड या रुईयाच्याच एका उपक्रमाची मदत घेतली. माझे शिक्षण असे दुसऱ्यांवरच अवलंबून चालले होते. कॉलेजची फी, वडिलांचा त्यावेळेचा वार्षिक पगार 4,800 पेक्षा कमी असल्यामुळे माफ होती. त्यावेळी इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये मी भाग घेत होतो. पहिल्याच वर्षी मी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इलेक्शन लढवले. समोर राजन भोसले उभा होता. राजनच्या शाळेपासून ओळखी असलेले खूप मित्र वर्गात होते. शिवाय आम्ही कॉलेजच्या पुढची मुलं तशी बावळटच अशी सगळ्यांची खात्री होती. त्यामुळे मला फक्त 10-15 मतं मिळाली, तर राजनला 145 मतं पडून माझा प्रचंड पराभव झाला. इंटरलाही पुन्हा मी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह साठी उभा राहिलो. आम्हाला बायोलॉजीच्या प्रॅक्टिकल घेणाऱ्या रोहिणी म्हणून मॅडम होत्या. थत्ते, तू यंदा निवडणुकीला उभा राहू नकोस, नाहीतर CR होशील, पण DR
म्हणजे डॉक्टर मात्र होऊ शकणार नाहीस, रोहिणी मॅडम म्हणाल्या. मीही त्यांचे ते म्हणणे मनावर घेतले नाही. इलेक्शनला मी आणि शळाय दोघे उभे होतो. मी पाठ करून इंग्रजीतून वर्गात भाषण दिले. शळायने माझी लावलेली पोस्टर्स फाडली. मी प्राचार्यांकडे जाऊन तक्रार केली. प्राचार्यांनी वर्गातच शळायला समजावले. निवडणुकीचा दिवस आला. शळायला सर्व मुलांची मतं पडली, तर मला सर्व मुलींनी आणि काही मुलांनी मतं दिली. वर्गात मुली जास्त असल्याने मी निवडून आलो. पण मुलींना हा राजीव सत्ते कोण आहे याची जाणीवही नसावी, कारण कोणी मैत्रिणी नव्हत्या ना त्यांना मी वैयक्तिकरित्या ओळखत होतो. त्यावेळी सोशल नावाचा एक वार्षिकोत्सव प्रत्येक वर्गात व्हायचा. मी, राजन भोसले आणि इतर वर्गातल्या मुलांनी वर्गाचे सोशल ठरवले, पण त्याला एकही मुलगी आली नाही. आम्ही ते सोशल फक्त मुलांचे म्हणून साजरे केले. राजनने त्याला आणि आम्हालाही आवडणारे त्याच्याच आवाजातले एक दिन बीत जाएगा, माती के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल हे गाणं आणि इतरही गाणी भरपूर रंगून म्हटली. इतरही गाणी, नकला, फिश पॉन्ड्स असे कार्यक्रम झाले. 4-5 तास कार्यक्रम रंगला. वर त्याची नवशक्ती पेपरला खास फक्त तरुणांचे सोशल, ज्याला तरुणी नाहीत म्हणून मी बातमीही दिली. काही महिन्यांनी मुलींनी आग्रह धरून पवईच्या गार्डनमध्ये पिकनिक अरेंज करायला लावले आणि त्याला सगळे मुले आणि मुली आल्या. सगळे खेळले, मजा आली. मला हे सारे आत्मचरित्र लिहिताना आठवले. आमच्यापैकी 160 बॅचमेटपैकी कितीनाही आठवत असेल, कोण जाणे. डॉक्टर राजन भोसले. आमच्या वर्गात असलेल्या डॉक्टर राजन भोसले ते बाबा पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मी आणि माझी बायको संध्या राजनला भेटायला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर गेलो. राजनच्या रूम मध्ये एक लांबच लांब वायर असलेली फोन होता. त्यावेळी मोबाईल फोन आले नव्हते. राजनने त्याच्या घरी जेवण वगैरे झाल्यावर आता विक्रोळीला कसा जाणार म्हणून विचारले. मी बसनेच जाणार, मी उत्तर दिले. अरे बसने कशाला जातोस, मी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने तुला सोडतो ना, राजन म्हणाला. राजनने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातली एक गाडी घेतली आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून सायरन वाजवत आणि गप्पा मारत विक्रोळीला कन्नवार नगरात पोहोचलो. आमच्या इंटरच्या वर्गात मी, सुर्वे आणि मिलिंद वैद्य मिळून प्रात्यक्षिकाला पार्टनर असायचो. त्यातला मिलिंद वैद्य मी 30-32 वर्षाचा झालो असताना आणि 23व्या वर्षी मी लग्न करून 2 मुलं बरोबर घेऊन फिरताना मला बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये आपल्या होणाऱ्या सौभाग्यवतीसह भेटला. आमचे डॉक्टरांचे असे उशिरात चालायचे. मी MBBS झालो. त्यानंतर सर्जरीमधून MS केले. त्यानंतर प्लास्टिक सर्जरीमधून MS केले. आता कुठे संसाराची स्वप्ने सजवायला वेळ मिळाला. मिलिंद वैद्य उद्गारला. मी विचार केला, आपण B.Pharm MMS करून धंद्यात पडलो. 2 मुलांचे बापही झालो. आपण मेडिकल प्रोफेशन घेतला असता तर आपले काय झाले असते. मी माझ्याशीच विचार केला आणि त्याच्यातच समाधानी झालो. डॉक्टर न बनल्याचा तेवढाच एक फायदा. मी मेडिकलला मार्क्स कमी पडल्यानं जाऊ शकलो नाही. डेंटिस्टला ऍडमिशन मिळत होती, पण मला लोकांचे दात करून पैसे मिळवणारा डॉक्टर व्हायचे नव्हते. शेवटी मी B.Pharmला ऍडमिशन घेतली.